नमस्कार मित्रांनो. इराण इस्रायल युद्धाच्या सावटाखाली जगभरात निर्माण झालेली अस्थिरता ही केवळ सीमावरच्या बॉम्बस्फोटापुरती मर्यादित नाही, तर ती थेट सामान्य माणसाच्या स्वयंपाकघरात घुसली आहे. भारतात आज गॅस सिलेंडरचा प्रश्न हा फक्त महागाईचा मुद्दा राहिलेला नाही, तर तो थेट जनतेच्या शोषणाचा, लुटीचा आणि व्यवस्थेच्या अपयशाचा जिवंत पुरावा बनला आहे. युद्धाच्या नावाखाली, आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या नावाखाली, बाजारातील अस्थिरतेच्या नावाखाली काही जणांनी थेट जनतेच्या खिशावर डल्ला मारायला सुरुवात केली आहे. गॅस जो सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्यासाठी अत्यावश्यक आहे, तोच आज 5,000 रुपयांना काळ्या बाजारात विकला जात आहे. आणि ही गोष्ट केवळ धक्कादायक नाही, तर संतापजनक आहे. हा प्रश्न फक्त किमतीचा नाही, हा प्रश्न आहे नैतिकतेचा, हा प्रश्न आहे जबाबदारीचा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा प्रश्न आहे, आपण शांत का आहोत. जेव्हा एका कुटुंबाला 2 वेळच्या जेवणासाठी गॅस हवा असतो, तेव्हा त्याला 5,000 रुपये मोजावे लागतात. आणि दुसरीकडे काही लोक या परिस्थितीचा फायदा घेऊन लाखो कमावत आहेत. ही कोणती अर्थव्यवस्था आहे? हा कोणता न्याय आहे? सरकार, प्रशासन आणि संबंधित यंत्रणा कुठे झोपले आहेत? हे सगळं काही माहीत असूनही ते मुद्दाम डोळेझाक का करत आहेत? इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे जागतिक तेल बाजारात चढउतार होणं साहजिक आहे, पण त्याचा परिणाम इतका बेकाबू होऊन थेट काळ्या बाजारात रूपांतरित होतो, याचा अर्थ एकच: व्यवस्थेमध्ये कुठेतरी मोठं छिद्र आहे. आणि हे छिद्र फक्त तांत्रिक नाही, ते नैतिक आहे. कारण जेव्हा एखादा विक्रेता, एजंट किंवा दलाल सामान्य माणसाच्या अडचणीचा फायदा घेतो, तेव्हा तो केवळ व्यापार करत नाही, तो थेट मानवतेवर घाव घालत असतो. आज परिस्थिती अशी आहे की मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंब गॅस वापरण्याऐवजी पुन्हा चुलीकडे वळण्याचा विचार करत आहेत. ही प्रगती आहे का अधोगती?